हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, नुकताच ज्येष्ठ महिना संपत आहे आणि भारतीय पंचांगानुसार आणि मराठी दिनदर्शिकेनुसार क्रमाने येणारा आषाढ महिन्याला सुरुवात होत आहे. जेव्हा सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो त्यावेळी आपल्या हिंदू पंचांगातील आषाढ महिन्याला सुरुवात होत असते. आषाढ महिन्यात पौर्णिमा येते. पौर्णिमेच्या दरम्यान पूर्व आषाढ आणि उत्तर आषाढ येतो, म्हणून या महिन्याला आषाढ असं नाव पडल्याचं सांगितलं जातं. तर आषाढ महिन्यात अशा काही गोष्टी असतात की ज्या आपण चुकूनही करायच्या नसतात. याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आषाढ महिन्यात आपण नक्की काय केलं पाहिजे, कोणत्या सेवा केल्या पाहिजे आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण टाळल्याच पाहिजे. आषाढ महिन्यात काय करायचं ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आषाढ महिन्यात नक्की काय करायचं, तर आषाढ महिन्यात सर्वात विशेष दिवस म्हणजे आषाढी एकादशी येते. आषाढ महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेले आहे, अर्ध्या रस्त्यावरती पोहोचलेले आहेत आणि आषाढी एकादशीला ते पंढरपुरात असतात. असा हा महत्त्वाचा दिवस, आषाढी एकादशीचा दिवस वारकरी लोकांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो आणि वारकरी लोकांचा महत्त्वाचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी या आषाढ महिन्यात येते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने उपवास केला जातो, पांडुरंगाची आराधना केली जाते. धार्मिक ग्रंथ जर आपण बघितले, त्यांना थोडा उजाळा दिला तर आषाढ महिन्यात संत आणि ब्राह्मणांना खटाळ, छत्री, मीठ आणि आवळ्याचं दान आपण केलं पाहिजे. कारण या वस्तूंचं दान आपण जर ब्राह्मणांना किंवा संतांना केलं तर वामन प्रसन्न होतात आणि ते भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. म्हणून आपल्याला या वस्तू ब्राह्मणांना आणि संतांना दान करायच्या असतात. या महिन्यात भगवान विष्णूंची देखील विशेष पूजा करायची असते. दुसरी गोष्ट म्हणजे आषाढ महिन्यामध्ये सूर्यदेवाची पूजा करण्याला देखील खूप महत्त्व आहे. आपण बऱ्याचदा कुंडली बघतो, ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य अशुभ असेल त्यांनी आषाढ महिन्यात गहू, लाल चंदन, गूळ आणि तांब्याचं भांडं हे लाल कपड्यात बांधायचे. या सर्व वस्तू लाल कपडा घ्यायचा, त्यामध्ये एक तांब्याचं भांडं घ्यायचं, त्याच्यात थोडेसे गहू, लाल चंदन आणि गूळ त्या लाल कपड्यात बांधून ब्राह्मणांना दान करायचं आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य अशुभ आहे त्याच व्यक्तीने हा उपाय करायचा आहे. त्या व्यक्तीने स्वतःच्या हाताने हा उपाय करायचा. त्यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात. आणि त्याच व्यक्तीने काय करायचं, ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्यदेव अशुभ आहे, सूर्यदेवाचा वार आपण रविवार मानतो, तर रविवारच्या जेवणात मीठ आपण वापरायचं नाही. पूर्णपणे अळणी भोजन आपण ग्रहण करायचं आहे. बिना मिठाचं जेवण आपण करायचं आहे. त्यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात आणि आपल्या कुंडलीतील सूर्याची स्थिती देखील चांगली होते. तिसरी गोष्ट म्हणजे आषाढ महिना यज्ञ आणि धार्मिक विधी करण्यासाठी शुभ आहे. वर्षातील 12 महिन्यांमध्ये आषाढ महिना हा असा एकमेव महिना आहे की ज्यामध्ये आपण जर यज्ञ केलं तर त्याचं फळ आपल्याला लवकर प्राप्त होतं आणि त्यासोबतच जीवनात सुखसमृद्धीचं आगमन होतं. म्हणून तुम्ही आपल्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी यज्ञ आषाढ महिन्यामध्ये नक्कीच करू शकता. आषाढ महिन्यामध्ये बरेच मराठी सण साजरे केले जातात. या काळात देवशयनी आषाढी एकादशी येते. वारकरी मंडळीसाठी आषाढ महिन्यातील हे दिवस अत्यंत पवित्र असतात. या काळात बऱ्याच ठिकाणाहून पंढरपूरकडे वारी निघते. गावोगावांमधून दिंडी निघालेली आहे, वारी निघालेली आहे. आषाढ महिन्यात एकादशीनंतर येणारा दुसरा महत्त्वाचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. या दिवशी गुरूंची पूजा केली जाते. हा दिवस म्हणजे महर्षी व्यास यांचा जन्मदिवस आहे. महर्षी व्यास यांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला होता आणि आषाढ पौर्णिमेलाच महर्षी व्यास यांचा जन्मदिवस हा गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. याच्यासोबत आषाढ महिन्यात बरेच उपवास आणि सण साजरे केले जातात. त्यामुळे आषाढाचा महिना पूजेसाठी खूप खास आहे. कांदे नवमी, आषाढी एकादशी, वासुदेव द्वादशी, गुरुपौर्णिमा, मौना पंचमी, कामिका एकादशी, दिव्यांची अमावस्या हे जे सण आहेत ते आषाढ महिन्यात पारंपरिक पद्धतीने साजरे करतात. विधीपूर्वक पूजा, व्रत आपण करतो. त्यामुळे देव देखील प्रसन्न होतात, आशीर्वाद देतात. आषाढ महिन्यामध्ये आखाड तळण्याला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर आषाढ महिन्यात
पवित्र नदींमध्ये स्नान करण्याला आणि त्यासोबत दानधर्माला देखील खूप महत्त्व आहे. आपल्या क्षमता असेल तर आपल्या क्षमतेनुसार आषाढ महिन्यात गरजूंना दान द्या, दक्षिणा द्या. आषाढ महिन्यात छत्री, आवळा, चप्पल, मीठ या गोष्टी दान करायला खूप महत्त्वाचं मानलं जातं. हे दान श्रेष्ठ मानलं जातं. भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहते आणि आपण देखील भाग्यवान होतो. आषाढ महिन्यात काय करायचं ते आपण बघितलं, पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपण आषाढ महिन्यात चुकूनही करायच्या नाही. पूर्णपणे त्या गोष्टी आपण टाळायच्या आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे आषाढी एकादशीपासून, म्हणजे जी देवशयनी एकादशी असते त्या देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते. चातुर्मास म्हणजे भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात आणि तेव्हा या 4 महिन्याच्या काळात जो आपला पृथ्वीचा कारभार असतो तो भगवान शिवांच्या परिवाराकडे सोपवलेला असतो. आषाढी एकादशी झाली की चातुर्मास सुरू होतो. त्यामुळे या काळात कोणतेही शुभकार्य केले जात नाही. जसं की लग्नकार्य असतील, गृहप्रवेश असतील, साखरपुडा असेल, मुंज असेल, हे कार्यक्रम पूर्णपणे आपण बंद करायचे असतात. पूर्वीच्या काळी आषाढ श्रावणात लग्नकार्य होत नव्हते, पण आजकाल लोक तसं करत नाही. पण काहीतरी त्याच्यामागे शास्त्र दडलेलं असतं, म्हणून आपण हे शुभकार्य या चातुर्मासात टाळायचे आहे. चातुर्मासाच्या काळात आषाढ महिन्यात पावसाळा सुरू झालेला असतो. त्यामुळे या कालावधीत आपण शिळं अन्न देखील खायचं नाही. त्यामुळे आपल्या तब्येतीवरती त्याचा परिणाम होतो आणि पावसाळ्यात शिळ्या अन्नाचा त्रास आपल्याला लवकर सुरू होतो. म्हणून आषाढ महिन्यात शिळे अन्न आपण खाणं टाळायचं आहे. त्याचबरोबर धार्मिकदृष्ट्या हा महिना खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे या महिन्यात तामसिक अन्न, मद्य, मांस या गोष्टींचं सेवन करायचं नाही असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. म्हणून आषाढ महिन्यात या गोष्टींपासून आपण दूर राहायचं आहे. चातुर्मासात कांदा लसणाचं देखील सेवन करायचं नसतं. आषाढ महिन्यातच चातुर्मास सुरू होतो, म्हणून आषाढ महिन्यात कांदा लसूण आपण वर्ज्य करायचं आहे. कांदा लसणापासून बनलेले कोणतेही पदार्थ करायचे नाही. जे लोक चातुर्मास पकडतात त्यांनी तर कांदा लसूण सेवन करायचाच नसतो. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओत मग आपण आषाढ महिन्यात काय करायचं, काय करायचं नाही याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांपर्यंत आषाढ महिन्यात काय करायचं, काय करायचं नाही, कोणत्या गोष्टी टाळायच्या आहे याबद्दलची माहिती मिळून जाईल. चॅनलवर नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.